जळगावच्या भुसावळमध्ये ट्रक चालकांचं आंदोलन सुरू आहे। दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील ट्रक चालकही यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर केंद्रातील राख न उचलण्याचा ट्रक चालकांचा पवित्रा आहे। वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न झाल्यास वीज निर्मिती प्रकल्पासह खासगी कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत जोडलेले आहेत। मंगेश, जळगावच्या भुसावळमध्ये ट्रक चालकांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनात त्या ट्रक चालकांनी सहभाग घेतलाय आणि केंद्रातील या ठिकाणी राख न उचलण्याचा ट्रक चालकांनी पवित्रा घेतलाय। यामुळे कशा प्रकारची तारांबळ उडालेली आहे, काय याचे इम्पॅक्ट होऊ शकतात? नक्कीच, कारण खरं तर कालपासून जे ट्रक चालकांनी जे आहे संप पुकारलेला आहे। खरं तर नवीन कायद्याविरोधात हा संप असून या ठिकाणी भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून राखेची उचल करणारे जे बल्कर चालक आहेत ते देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या ठिकाणी बघतो आपण की राज्यभरातून आलेले शेकडो बल्कर जे आहेत ते या ठिकाणी कालपासून उभे आहे। ज्या पद्धतीने दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून जे आहे दररोज शेकडो मेट्रिक टन जी आहे ती राख निघते आणि ते संपूर्ण राख जी आहे ही बल्करच्या माध्यमातून वाहून नेली जाते। खाजगी कंपन्या असतील, सिमेंट कंपन्या असतील, त्या ठिकाणी खरं तर या बल्करच्या माध्यमातून जी आहे राख वाहून नेली जाते। मात्र कालपासून जे आहे दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून जे आहे राखेची उचल झाल्यामुळे खरं तर शेकडो बल्कर जे आहेत या ठिकाणी उभे आहे। आणि जोपर्यंत नवीन जे धोरण आहे सरकारचं, केंद्र सरकारचं, जो नवीन कायदा आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न करण्याचा पवित्रा जो आहे खरं तर ट्रक चालकांनी घेतलेला आहे। आणि एकंदरीतच याचाच परिणाम जो आहे खरं तर दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे खाजगी सिमेंट कंपन्या असतील, यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या नेमका आता ट्रक चालकांच्या या मागण्यांवर निर्णय केव्हा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे मात्र दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शेकडो मेट्रिक टन जी आहे ती राख दररोज बाहेर पडते। आता या राखेचं नेमकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाल्यामुळे प्रकल्पासमोर देखील एक मोठं आव्हान उभं राहणार आहे। एकंदरीतच ट्रक चालकांच्या या खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।